हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे एक व्हेज रेसिपी, ती म्हणजे कोबीची वडी। आपण नेहमी कोथिंबिरी वडी, अळू वडी वगैरे बनवतो, तर आज आपण कोबीची वडी बनवूया। नॉर्मली आपण कोबीची भाजी बनवतो, तर घरातले लोक नाका मुरडतात, म्हणजे दुपारी खाल्ली तर रात्रीच्या जेवणाला ती परत आपण खात पण नाही, ती बरोबर लागत पण नाही। तर म्हटलं आता आपण कोबीची वडी बनवूया। तर आता बघूया कोबीची वडी कशी बनवायची। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। तर चला आज मस्तपैकी कोबीची आपण वडी बनवूया। अगदी यमी टेस्टी, थोडीशी क्रिस्पी, पण आतून पण तशी सॉफ्ट, अशा पद्धतीने आपण कोबीची आता एक वडी बनवूया। तर त्यासाठी लागणारा आता साहित्य बघू। इथे मी एक वाटी, मोठी वाटी किसलेला कोबी घेतलेला आहे। हे बघा, असं बारीक किसून घ्यायचं आहे। जी किसणी असेल ना, ज्याने आपण ग्रेट करतो, तर ती किसणी अशी छोटी घ्यायची, मोठी किसणी नाही घ्यायची। जे चीज वगैरे करतो तसं असं बारीक किसून घ्यायचं, एक वाटी मोठं। तर त्यानंतर अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे बेसन आहे ना, मी जेवढं ते आपल्याला आपण कोबीमध्ये जेवढं लागणार जेवढं बेसन घेणार आहे, याचे प्रमाण मी देऊ शकत नाही। त्याच्यानंतर इथे 1 टेबलस्पून मी सफेद तीळ घेतलेले आहेत, अर्धा टेबलस्पून जिरं, आणि हा इथे मिक्स मसाला 1 टेबलस्पून आणि काश्मीरी लाल मिर्च अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे। हे बघा, त्यानंतर हळद आहे, त्याच्यानंतर थोडीशी हिंग आहे, चवीपुरता मीठ आहे। म्हणजे ह्याच्यासाठी जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही। काही जण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण वापरतात, पण मी नाही वापरत। तर आता सगळ्यात पहिला आपण काय करूया, हा किसलेला कोबी आहे ना, तो आपण आणि कोथिंबीर एका बोलमध्ये आपण आता ह्याला ट्रान्सफर करू। त्यानंतर तीळ घेऊया, नंतर आपण त्यानंतर त्यामध्ये जिरं घेऊ। धना जिरा पावडर पण तुम्ही घेऊ शकता, कारण माझ्या मिक्स मसाल्यामध्ये सगळं आहे म्हणून मी वेगळी अशी घेतलेली नाही। त्यानंतर मसाला, त्यानंतर थोडीशी हिंग, आणि आता मी काय करणार आहे, यामध्ये थोडीशी मी हळद घेते। त्यानंतर जे बेसन, पहिलं मी अंदाजाने थोडंसं त्यामध्ये बेसन घेते, कारण कोबी कसं असतं त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्त असतं, किसलेल्या कोबीमध्ये तर जास्तच असतं। तर जेवढं ते पाणी त्याच्यामध्ये मावेल तेवढं मी बेसन घेणार आहे। हे बघा, आता मी अर्ध्यावर मळून घेतलेलं आहे थोडंसं। आता त्यामध्ये मी आता मीठ टाकते, कारण आपल्याला अंदाज येत नाही, अगोदरच मीठ टाकायचं नाही। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, मला वाटतं ह्याच्यामध्ये अजून थोडं बेसन लागेल, कारण जास्त स्टिकी आहे आणि हाताला खूप चिकटलं जातं, म्हणून ह्यामध्ये अजून थोडं बेसन मी ऍड करते। म्हणून मी बेसनाचं प्रमाण सांगितलेलं नाही, तुम्हाला जेवढं तुम्ही घेणार बेसन मावेल कोबीमध्ये तेवढं घ्यायचं। आता बघा, हे एकदम ड्राय झालेलं आहे, घट्ट असा त्याचा गोळा व्हायला पाहिजे। आता हे रेडी झालेलं आहे, आपल्याला हे स्टीम करायचं आहे। त्याआधी मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि ह्याचे ना 2 पार्ट करते, 2 ते 3 होतील छोटेसे। तर आता हे ना असं आपण जसं कोथिंबीरीची वडी बनवतो तशाच पद्धतीने ह्याचा एक गोळा करून घ्यायचा, आपल्याला व्यवस्थित त्याला शेप द्यायचा। हे बघा, आणि मग हे काय करायचं, आपण स्टीमरमध्ये आपण स्टीम करायला ठेवायचं, जसं आपण कोथिंबीरीची वडी करतो सेम प्रोसिजर आहे। हे बघा, तर मी आता हे स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे, आणि आपल्याला काय करायचं, आता हे स्टीम करायला ठेवायचं आहे। त्याआधी मी ते चाळणीला थोडंसं मी तेल वगैरे लावून घेतलेलं। आता ते 10 ते 15 मिनिटं आपण काय करूया, याला स्टीम करत ठेवूया, उकडत ठेवूया। तर 15 मिनिटांनी आता आपल्याला बघायचं आहे उकडलं की नाही, त्यासाठी पहिलं आपण ते बघूया। आता कारण ह्याला बेसन बघा चिकटलं जात नाही, म्हणजे हे प्रॉपर उकडलं गेलेलं आहे, म्हणजे हे आता रेडी आहे। तर आता मी काय करते, गॅसची फ्लेम आहे ना ती मी ऑफ करते, आणि ह्याला ना थंड व्हायला देते, आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडते मी।
तर आता थंड झालेलं आहे. आता मी ह्याच्या वड्या पण पाडलेल्या आहेत बघा ना, किती छान. जरा पण असं चिकट पण नाहीये बघा ना, किती मस्त वड्या पाडल्या गेल्या आहेत बघा ना. तर आता आपण काय करूया, ह्याचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला फ्राय करायचंय. फ्राय करताना काही जण डीप फ्राय करतात, काही शॅलो करतात. तर मी शॅलो फ्राय प्रिफर करते. पॅन मध्ये थोडेसे मी याच्यामध्ये तेल मी पसरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी काय करणार आता, ही वडी एक 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 करून मी व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅन मध्ये मी ठेवणार आहे आणि ही शॅलो फ्राय करणार आहे. कारण डीप फ्राय केलं ना ते पण चालतं, पण थोडंसं तेल जास्त येतं ना. शॅलो फ्राय केलं तर तेलाचं प्रमाण थोडं कमी असतं, म्हणून मी शॅलो फ्राय करते. आता हे प्रॉपर मी या पॅन मध्ये मी व्यवस्थित आपल्याला या वड्या आहेत ना व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि मी काय करणार, साईडने त्याला तेल थोडं थोडंसं मी आता सोडणार आहे हे बघा. आणि गॅसची फ्लेम आपल्याला काय करायची आहे, मीडियम ठेवायची आहे. आता मी काय करते, तेल थोडंसं मी साईडने थोडं थोडंसं असं त्यावर साईडने आपल्याला ओतायचं आहे हे बघा. याला थोडासा वेळ लागतो. डीप फ्राय म्हटलं की काय होतं माहिती आहे, ते लगेच होतं. तेल गरम झालं की आपण जसं भजी तळतो तशा पद्धतीने, पण मी शॅलो फ्राय प्रिफर करते. आता हे बघा, एका बाजूने आपल्याला व्यवस्थित तळून झाले की मग आपल्याला ते आता काय करायचंय, परतवून घ्यायचंय दुसऱ्या बाजूने. तर थोडासा वेळ लागतो. तर बघूया आता, चेक करूया बाजूने व्यवस्थित. हे बघा मस्त भाजली गेलेली आहे बघा. असे सगळे मी काय करते, परतवून घेते. तुम्ही बघू शकता किती छान खरपूस भाजून आलेले आहे. तर आता मी हे सगळं परतवून घेते आणि परत एकदा काय करायचं आपल्याला, ह्याच्यावर सेम परत तेल साईडने असं आपल्याला सोडायचं आहे आणि अगेन आपल्याला परत एक 5 ते 10 मिनिट असंच लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. आणि हे इझी आहे, कारण काय माहितीये, आपल्याकडे काही जण कोबीची भाजी खात नाही. हे बघा किती छान तळले गेलेले आहेत बघा ना. जरा पण तेल नाही, हाताला काही नाही लागत, अगदी मस्त आणि अगदी क्रिस्पी झालेले आहे आणि आतून थोडेसे नरम. तर तुम्ही बघू शकता किती छान. आणि घरात सगळं असतं ना आपल्याकडे, भाजी खाल्ली नाही तर ठीक आहे, आपण अशी वडी बनवून द्यायची, स्नॅक्स म्हणून पण आपण खाऊ शकतो. हे बघा आतून पण किती सॉफ्ट आहे बघा. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.